इचलकरंजी महापालिकेचे सभागृह सुरू झाल्यानंतर शहरातील विविध भागातील लोकप्रतिनिधी आपापल्या प्रभागातील समस्या प्रभावीपणे मांडत आहेत। त्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असून 100% दर्जेदार विकास करण्याचा निर्धार करण्यात आला आहे, अशी माहिती इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिली। नवीन नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून त्यामधून विविध शासकीय योजना, निधींची तरतूद, विकास कामांची प्रक्रिया आणि कायदेशीर बाबी यांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे। अंतिम टप्प्यातील नियोजन सुरू असून प्रत्यक्ष फील्डवरही प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्यामुळे नगरसेवकांना स्थानिक प्रश्नांची अचूक माहिती घेऊन तात्काळ निर्णय घेणे सुलभ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले। गावातील मूलभूत प्रश्न पूर्वीप्रमाणेच असले तरी कायद्यात काही बदल झाले आहेत, मात्र समस्या मूळ स्वरूप तेच असून त्यावरील उपाययोजनाही त्या अनुषंगानेच राहतील। नागरिकांना कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती मदत केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले। शहरातील स्वच्छतेबाबत महापालिका अधिक दक्ष असून कचरा उठाव 100% करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। दररोज संकलन प्रक्रियेत सुधारणा करण्यात येत आहे। शासनाच्या मूल्यमापनानुसार स्वच्छता व प्रशासकीय कामकाजांच्या बाबतीत इचलकरंजीचे मार्किंग कोल्हापूरपेक्षा सरस असल्याचे नमूद करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले। लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात समन्वय साधून शहराच्या विकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महापालिका सज्ज असल्याचा विश्वास आयुक्त पाटील यांनी व्यक्त केला। आणि त्यातल्या त्यात आता लोकप्रतिनिधी आल्यानंतर त्या भागातले प्रश्न आता ते आम्हाला सांगत आहेत। त्यामुळं साहजिकच लोकप्रतिनिधींमुळे त्या भागाचा विकास होणं शक्य आहे। त्यांनी त्या भागातले प्रश्न मांडतायत, त्यामुळे 100% इचलकरंजीचा विकास चांगलाच होणार आहे। इचलकरंजी नगरपालिका होते, ते महानगरपालिकेमध्ये निवडून येण्यात बरेचसे सदस्य नवीन आहेत आणि महापालिकेचा त्यांना अनुभव नाही, पण तुमच्या माध्यमातून त्यांना एक प्रशिक्षण शिबिर वगैरे काय? मी वारंवार आपल्याला सांगत आली आहे की मी या नवीन जे नवनिर्वाचित सर्वच नगरसेवक आहेत त्यांच्यासाठी ट्रेनिंग अरेंज करतोय। सध्या आमचा अंतिम टप्प्यातलं नियोजन चालू आहे, कारण सगळ्यांच्या वेळा त्यातल्या त्यात येणारे सण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर फक्त डेट्स मागं पुढे होत आहेत। अदरवाईज ट्रेनिंगचा जो शेड्यूल आहे ते आमचं तयार झालेलं आहे, महापौर साहेबांनी त्याला मान्यता दिलेली आहे। त्यामुळं लवकरच त्यांच्या सगळ्यांशी चर्चा करून एक डेट फायनल करून त्यांचे ट्रेनिंगचं नियोजन करतोय। यामध्येही 2-3 दिवस ॲक्च्युली फील्डवरचं त्यांना आम्ही ट्रेनिंग देतोय आणि 1-2 दिवस त्यांना बैठे ट्रेनिंग, ज्याच्यामध्ये जे काही थेरॉटिकल कायदेशीर मुद्दे आहेत ते त्यांना समजून सांगायचं त्या दिवशी आमचा प्रयत्न असेल। कारण की नगरपालिकेचं कामकाज वेगळं आणि महापालिकेचं कामकाज वेगळं आहे, प्रभाग समिती वेगळं आहे। कारण की जनतेतून नगरसेवकांनी निवडून दिल्यानंतर त्यांना हे काम करणं गरजेचं आहे। त्या पद्धतीने कसा विकास म्हणजे वाटला नगरसेवकांना? 100% त्यांना त्यातले बरेचसे जुने आहेत, काहींना जरी नवीन असले तरी नगरपालिका काय असते, महानगरपालिका काय असते याचा अनुभव आहे। आता मी जेवढ्यांशी बोलते तेवढ्यांसोबत तर असं लक्षात येतं की त्यांना विकासाचा ध्यास आहे, त्यांना आपल्या भागातली कामं करून घेण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यासाठी निधीची आवश्यकता 100% आहे, त्यासाठीही त्यांचा प्रयत्न दिसतोय। त्यामुळं जरी ना महापालिका असली तरी सुद्धा गावातले प्रश्न जे आहेत तेच आहेत, त्याच्यावरचं सोल्युशन सुद्धा तेच आहे। त्यामुळं कायद्यातला बदल असला तरी सुद्धा कामं करण्यासाठीची आमचे प्रशासन म्हणून आमची भूमिका तीच आहे की कायद्याच्या चाकोरीत आम्ही त्यांना मदत करू आणि त्यांनी सुद्धा त्यांचे प्रश्न जे आहेत ते कायदेशीर चौकटीत आणले तर 100% आमचं त्यांना सहकार्य राहणार आहे। लोकप्रतिनिधी प्रशासन हातात हात घालून इचलकरंजी शहर एक रोल मॉडेल होईल पुढच्या काही दिवसात? 100% होऊ शकतं, कारण आज आपण बघितलं तर माझी वसुंधरा अभियानामध्ये आपण मागच्या वर्षी 3ऱ्या क्रमांकाला होतो, यावर्षी 2ऱ्या क्रमांकाला आलो। हे गुणांकन करत असताना शासन काही क्रायटेरिया देत असतं, त्या क्रायटेरियामध्ये 100% आपण यशस्वी झालो म्हणून आपल्याला 2रा नंबर मिळाला। हे जरी एक उदाहरण जरी असलं तरी 100% इचलकरंजी जरी नवीन महापालिका असली तरी सुद्धा आता शासनाने काही आपल्याला उपक्रम घेतले होते, त्यामध्ये सुशासन हा एक उपक्रम होता, त्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या गुणांकन आपण प्राप्त करू शकलो। ठीक आहे, आपण हायर मेजॉरिटीमध्ये नसलो आलो तरी सुद्धा आपण कोल्हापूरपेक्षा आपलं सुशासन चांगलं आहे असं शासनाने दिलेल्या मार्किंगवरून आपल्याला कळतं। त्यामुळं निश्चितच इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याद्वारे इचलकरंजी शहराचा